खर्च कमी, उत्पन्नाची हमी. म्हणजे कसं माती बलवान तर पीक पहिलवान. सर आता जो आपला तणनाशकाचा जो फवारा येईल याला एकरी किती खर्च येऊ शकते? एकरी काय नाही, हे औषध 15 पंपाचं 1500 रुपयात मिळते. 15 पंपाचं. याच्यामध्ये तुम्ही काटेकोर पालन जर केलं तर 700-800 रुपयात तुमचा एकरी खर्च होऊ शकते. म्हणजे 700-800 रुपये तणनाशकाचा. 6-7 पंपाचा 100 रुपये पंप सरळ याचा खर्च आहे. 6-7 पंप तुम्ही मारणार रोजदार तुमचा. म्हणजे समजा 2 एकर मारते तो, तर समजा 1000 रुपये खर्च सरासरी रोजदार पकडून 1000 रुपये खर्च. आणि आपण पारंपरिक मध्ये जे कचरा काढतो म्हटलं तर आपलं ते काही पाच काम नाही. ते कचऱ्यावर एलाइट मारल्यानंतर थोडी घ्यायची काळजी, म्हणजे 8 ते 10 दिवस त्याच्यावर पाणी द्यायचं नाही. आणि कोणतंही काही नाही. त्याच्यानंतर एक तुम्ही त्याच्यावर कोणतं टॉनिक म्हणा, कोणतं मायक्रोन्यूट्रियन्स असा एक फवारा घेऊ शकता. भूमिक कसं कोणत्या प्रत्येकाच्या शेतकऱ्याप्रमाणे, बाकी काहीच नाही. त्याच्यानंतर 35 दिवसानंतर मी पाणी देतो त्याला, चण्याला पाणी देतो 4-4 घंटे स्प्रिंकलरने. कारण आपलं 40 दिवसापासून मग आपलं फुलं निघणं चालू होते. नंतर पाणी आम्ही चण्याला देत नाही, तेच शेवटचं पाणी आमचं. त्याच्यानंतर मग कचरा पण येणार नाही. पुन्हा क्षेत्र सगळं झाकून जाते. हो, म्हणजे 35-40 दिवसानंतर क्षेत्र झाकत येऊन जाते. 3 फुटाचा सारा आहे तो झाकणार का? झाकणार टोटल बिलकुल चालता येणार नाही. आणि त्याच्यानंतर मग आपण 3 फवारणी होते आपल्या त्याच्यात. फुलाची एक आणि घाटे अळीसाठी आपण 2. म्हणजे त्याच्यामध्ये नियोजन करण्यासाठी 2 फवारण्या. त्याचा खर्च तरी एकरी किती? एकरी म्हणजे असं कोणतं महाग काहीच वापरायचं नाही आपल्याला. जे आपले पारंपरिक असं म्हणता येईल तेच मारता, जे कीटकनाशक पोकल्या म्हणा. बस पोकले म्हणजे टाकून आपण जे जनरली आपल्याकडे औषध हेच मारतो आपण. असे कोणतेच विशिष्ट असे मारत नाही. जे SRT पद्धत आहे ते म्हणजे आपली जे म्हणता शून्य मशागत तंत्रज्ञान SRTच म्हणतो आपण. हे असं काय म्हणजे असं नाही काय त्यामध्ये काय आपल्याला नवीन काय त्याचं विकत घ्यायचं आहे? काहीच नाही. 1 रुपयाची वस्तू SRT वाल्याची विकत. SRT म्हणजे फक्त आपल्या जमिनीची हलवा करायची नाही आणि नागर वखर मजूर याच्यापासून कायमची सुटका घेऊन घ्यायची. त्यानंतर तुम्ही जे एक्सपेरिमेंट स्वतः करायचे ते तुम्ही करू शकता. तुमच्या मतानं तुम्ही 14 घेऊ शकता, 24 साठी तयारी करू शकता. फक्त याच्यामध्ये वाई करायची नाही, तरी जुने बेड मोडायचे नाही. म्हणजे एकरी तुम्हाला चण्याचा खर्च सुद्धा सोयाबीन एवढा म्हणता येईल 10 ते 15 हजार, 15 ते 20 च्या अंदर सगळं सवंगणी सही. आणि यावर्षी जसं तुम्ही म्हणता का दरवर्षी तुमचा चण्याचा ऍव्हरेज वाढत चालला 2-2 क्विंटल. यावर्षी तरी तुम्हाला किती वाटतं? म्हणजे तुम्हाला वाटते म्हणजे आता निसर्गावर डिपेंड आहे. आपल्याला समोर किती होणार आहे हे सांगता येणार नाही. पण झालेलं 2 वर्षाचं जे आहे SRTचं, पहिल्या वर्षी 12, गेल्या वर्षी 14, 14.5 ऍव्हरेज पडलेला आहे मला. गेल्या वर्षी 14.5. गेल्या वर्षी किती एकर चणा होता तुमचा? 5 एकर. 5 एकरात म्हणजे 80 ते 13 क्विंटल. बापरे. म्हणजे 14चा ऍव्हरेज घेऊन या तुम्ही. हो, ते ठरलेलं आहे. म्हणजे यावर्षी पण तुम्हाला असं नाही वाटत का तुम्ही पारंपरिक शेतीपेक्षा कमी तर घेणारच नाही? कमी म्हणजे जे एक तुम्ही याच्यानंतर पुन्हा एकदा या पुन्हा चेक करा. म्हणजे जे तुम्हाला सर्वात शेतकऱ्याची मोठी भीती म्हणता येईल कोणत्याही शेती उत्पन्नाची. सर्व शेतकऱ्याला पाहिजे उत्पन्नाची हमी पाहिजे. बिलकुल. ते म्हणजे उत्पन्नाची हमी आहे तुम्हाला का मी पारंपरिक शेतीपेक्षा तर कसंच कमी घेणार नाही याची तुम्हाला खात्री आहे? बिलकुल 100% खात्री आहे. खर्च कमी, उत्पन्नाची हमी. म्हणजे कसं माती बलवान तर पीक पहिलवान. बस SRTच म्हणणं आहे. सर आता हे सर्व ठीक आहे म्हणजे, पण आता जे तुमच्या आजूबाजूचे शेतकरी आहे पूर्ण जे तुम्हाला जे लोक आता भेट देत असणार, भरपूर शेतकरी, यांचा एक अनुभव सांगा. तुमच्या जीवनामध्ये जो एक परिवर्तन झालं क्षेत्रात आल्यावर, भेटलेले सन्मान वगैरे, इथे आल्यावर त्या लोकायले समाधान होते. कारण त्याचं कसं ते पाहून राहते, त्याचे खर्च झालेला राहते. इथे त्यांना मी पटवून सांगतो की माझा खर्च नाही, ते त्याच्यासाठी खूप म्हणजे त्याला वाटतं की आपण केलं. आता बरेचसे शेतकरी आमच्या गावात भागात भरपूर वाढलेले आहे. आता बरेच लोक त्यावेळे SRTला मानत आहे, नाही तर सुरुवातीला कोणीच मानत नव्हती. आणि जे तुम्हाला एक ओळख आहे ते ओळख भेटून गेली. हो. आणि तुम्ही म्हणजे मागं आपलं बोलणं झालं होतं, तुम्ही म्हणलं का कोणता तरी एक अवॉर्ड की सन्मान भेटलाय आणि जाऊन ते नेमक्या थोडक्यात सांगा बरं. ते काही नाही, आपल्या मुख्यमंत्री जे शिंदे साहेब होते आपले, एकनाथ शिंदे साहेब, त्याच्या मार्फत आमचा कृषी विद्यापीठ राहुरी इथं सत्कार झालेला. म्हणजे राहुरी कृषी विद्यापीठात फुले कृषी विद्यापीठ जे आहे, कायच्याबद्दल होतो सन्मान भेटला? शेतीबद्दल, SRT शेतीबद्दल. हो. म्हणजे एका जिल्ह्यातून म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला का म्हणजे महाराष्ट्रातून निवड झाली तुमची? महाराष्ट्रातून होते शेतकरी तिथे भरपूर जे होतं म्हणायचं. ते विदर्भातून मी होतो समजा SRT मध्ये. हो. म्हणजे एक वेगळी शेती, वेगळं काय जे शेतीला काहीतरी देऊन चालले जमीन. गेल्या वर्षी
पीक स्पर्धा जी आपल्या जिल्ह्यात होती की नाही, त्या चण्याच्याच पीक स्पर्धेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातून माझा पहिला क्रमांक आलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातून 16 तालुक्यातून. हो का? हो, चण्या पिकासाठी. चना म्हणजे स्पेशल चण्यासाठी झाला. स्पेशल चण्यासाठी. म्हणजे तिथं पण तुम्हाला एक अवॉर्ड भेटलेला आहे. हो. म्हणता येईल का एक तुम्हाला यासाठी पद्धतीनं समजा उत्पन्न तर तुमचं वाढलं, पण एक जे ओळख आहे, ओळख वाढली, ज्याच्यासाठी शेतकरी खूप झगडते, हो. एक ओळख, एक म्हणता येईल का ओळख म्हणता येईल. तसंच एक असं म्हणता येईल का यासाठी पद्धतीनं तुम्ही जे शेती करता, जे शून्य मशागत तंत्रज्ञान आपण म्हणतो, यामध्ये तुम्हाला ओळख भेटली आहे. बरोबर. आणि सोबतच म्हणता येईल का एक मान सन्मान, जे ज्याच्यासाठी शेतकरी खूप झगडते, ते सुद्धा खूप म्हणजे एक मोठ्या प्रमाणात भेटलं सर. तर सर याचा काही त्रास तर नाही होत आहे ना आता? म्हणजे नाही, त्रास म्हणजे काय, मान सन्मान झाला, ओळखी खूप झाल्या, पण खूप म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रातून फोन येतात, पण मी सगळ्याला जेवढं माझ्याच्यानं करणं होते तेवढं कव्हर करतो. त्रास हा, कारण आपलं नाव झालं तर आपल्याला थोडं त्रास होणार आहे, त्याच्यामुळे ते की काय नाही तेवढं करतो आपण तेवढे. म्हणजे एसआरटी मुळे उत्पन्न, एसआरटी मुळे उत्पन्नही मिळालं, खर्चही कमी झाला आणि ओळखही मिळाली, मान सन्मान सर्व ज्या सर्व काही गोष्टी भेटायला पाहिजे त्या सगळ्या, ज्या गोष्टी नोकरीतून नाही भेटत सर्वच काय भेटलं. तर आम्ही अजून इथून आता मी 1 महिन्याने किंवा 2 महिन्याने जरूर राहणार आणि या चॅनल उत्पन्न किती झालं सर्व आपण पुढे जरूर कव्हर करणार आहोत. तर या पद्धतीने आपली जे पोदरे साहेबाची मुलाखत आहे ते आपण इथंच समाप्त करत आहोत आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहोत. तर धन्यवाद.